अकलूज ही पांडुरंगाची भूमी आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडात एकच ऐकत होतो, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। आज महायुतीच्या जवळ कुठलाही मुद्दा नाहीये, ते कुठल्या मुद्द्यावर बोलत नाहीये, ते कुठल्या धोरणावर बोलत नाहीये, ते बोलतायत मटण, मच्छी, मंगळसूत्र अशा काही धार्मिक गोष्टी घेऊन आज हे राजकारण करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। हा जुमला यासाठी मी नाव देतो की कोणतीही दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही आणि ते का पूर्ण झाले नाही हे विचारलं तर ये एक चुनावी जुमला है, ये चुनाव में बोलना पड़ता है असं अमित शाह म्हणाले। ही जी मोदी गॅरंटी जी बोललं जातं आता याला विश्वासार्हता राहिलेली नाही, कारण आज आपण सगळेजण शेतकरी आहोत। शेतीमालाला भाव राहिलेला नाही, शेतीमालाचे धोरण जे त्यांनी मान्य केलं होतं की आम्ही तुमचं उत्पन्न दुप्पट करू। मित्रांनो, आज महागाई शिगेला पोहोचली आहे, परंतु उत्पन्न दुप्पट नाही झालं। किंबहुना निर्यात बंद केली, आयात वाढवली, कष्टाने पिकवणारा आमचा बळीराजा, खऱ्या अर्थाने ज्यांनी गोडाऊन भरले मोठ्या पद्धतीने, आज 80 कोटी लोक या कष्टकरी बळीराजाच्या मेहनतीवरून मोफत अन्नधान्य दिलं जाण्याचं काम केलं जातं। त्या अन्न पिकवणाऱ्या लोकांचं काम, काळजी घेण्याचं काम ही मोदी सरकार करत नाही। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना शेतकरी असेल, कष्टकरी असेल, ज्याचा खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू जर कोण असेल तर आपल्या पवार साहेबांचा केंद्रबिंदू हा शेतकरी आणि कष्टकरी। मला या ठिकाणी सांगायचं की खऱ्या अर्थाने पवार साहेब एक विचार आहे, एक विचारधारा घेऊन अख्खा आयुष्य त्यांनी कष्ट उपसले। त्यांनी कधी विचाराशी तडजोड केली नाही। छत्रपती शिवराय आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा त्यांनी कायम ठेवला, समतेचा विचार कायम ठेवला, बंधुभाव आणि समतेचा विचार कायम राखणारे आदरणीय पवार साहेबांना ही विचाराची लढाई विचारांनी लढली पाहिजे। हे एक असं आंब्याचं झाड आहे की त्या आंब्याच्या झाडाने आयुष्यभर आपल्या सगळ्यांना आंबे दिले, कुणाला लहान दिला असेल, कुणाला मोठा दिला असेल, पण आज आंब्याचं झाड मोठं झालं म्हणून त्याला त्रास देण्याची भूमिका जी प्रवृत्ती घेतीये त्याला नष्ट करण्याचं काम आपल्या लोकशाही मार्गाने आपण करून दाखवायचं, ही महत्वाची भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यायची। विश्वास आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन, हे आपलं कर्मभूमी आहे, या कर्मभूमीतून विजयदादांनी असेल, महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी असेल, या महाराष्ट्राला सहकार सांगितला, या महाराष्ट्राला विकासाचा विचार दिला आणि त्यामुळं आपल्याला या कर्मभूमीतून खूप मोठं मताधिक्य देणं ही मित्रांनो आज काळाची गरज आहे। एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून एकच सांगेन, कुणी पाहिले झाडे, कुणी चोरली घडी, कुणी दाखवली ईडी, पण जनतेच्या मनात मात्र फक्त महाविकास आघाडी। या विचाराला धरून तुतारी वाजवणाऱ्या माणसाला प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन